करमाळातील बंधू मनोहर भोसले प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या पोलीस तपासातून निष्पन्न झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली असून रामदास झोळ अद्याप फरार आहे. मनोहर भोसलेकडून मिळालेल्या कथित पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचा तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसंच संस्थेच्या कामकाजात सुद्धा विविध अनियमितपणा आढळून आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणी आता दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली असून विशेष पथकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान रामदास झोळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयानं फेटाळलाय. त्यामुळे झोळ दाम्पत्याच्या अडचणी आणखीन वाढल्यात. या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून राजेंद्र गोकुळ हुंबे याला 11 ऑगस्ट रोजी तर लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे याला 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर माया झोळ यांनाही 16 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयानं माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दबंग IPS अधिकारी रंजना कृष्ण यांच्या अधिपत्याखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. रामदास झोळ यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. आता या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि दत्तकला शिक्षण संस्थेच्या बाबत काय निष्पन्न होत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.